विधानसभेमध्ये आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, यांना लाजा वाटत नाहीत. कारण विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये अधिवेशन चालू असताना, राज्याचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी शेतकरी वगैरे सर्वांचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मांडायचे, परंतु या प्रश्नावर चर्चा न करता हे माणिकराव कोकाटे सारखे त्या ठिकाणी पत्ते घेतात, रमी घेतात, रमीचा गेम खेळतात. कारण ज्या गेमला महाराष्ट्रामध्ये बंदी आहे, अशा प्रकारच्या गेम त्या ठिकाणी खेळले जातात. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते असतील, गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते विधान भवनाच्या गॅलरीमध्ये त्या ठिकाणी मारामारी करतात. आणि हे गुंड प्रवृत्तीचे अशा प्रकारचे जर लोक विधान भवनामध्ये येत असतील तर त्यांना बंदी घातली पाहिजे. अशा प्रकारचा सुसंस्कृत महाराष्ट्र आमचा कुठे नेऊन ठेवलाय, कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र. आता मागणी आमची अशी या प्रकारची आहे की हे जे विधानसभेमध्ये येणारे मंत्रीपद वगैरे काढून चालणार नाही, यांना खऱ्या अर्थाने या मंत्रालयामध्ये, या विधान भवनामध्ये वर्षभर तरी येऊ दिले पाहिजे. अशा प्रकारचं त्यांना तिथून हकालपट्टी केली पाहिजे. मंत्रीपद बदलून चालणार नाही, त्यांना त्या ठिकाणी आमदारकी सुद्धा त्यांची काढून टाकली पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी हकललं पाहिजे. अशा प्रकारचं 1 वर्षासाठी त्यांना शिक्षा केली पाहिजे. या सगळ्या आमदारांना अशी आमची छावा मार्फत आणि संपूर्णपणे ज्या संघटना आहेत, राजकीय पक्ष सर्व संघटना यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी विनंती करतो. आणि हा आमचा पहिली स्पर्धा आहे. यानंतरचा आमचा जे ओपन डाव, लास्ट डाव असेल तो विधान भवनासमोर मुंबईला असणार आहे. राज्यस्तरीय आंदोलन आम्ही संभाजीनगर मधून सुरुवात केलेली आहे. छत्रपती संभाजीनगर हे क्रांतीचं ठिकाण आहे. या क्रांतीच्या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याचा शेवट आम्ही मुंबईला विधान भवनावर करणार आहोत.